आज आमच्या कॉलेजची इंडस्ट्रियल व्हिजिट होती. जास्त काय लांब नव्हती, आपल्याच नंदुरबारमध्ये होती. तिथे पण आम्ही काय सापडलो नाहीत. कंपनीची माहिती घ्यायच्या ऐवजी तिसरा धिंगाणा चालू झाला. तर काय विषय पब्लिक, मी तुमच्या सर्वांचा लाडका हर्ष. आज आलतो मस्त सकाळ सकाळी इंडस्ट्रियल व्हिजिट साठी. तर ही एक ऑइलची कंपनी आहे. तसं आम्हाला जायला पण उशीर झाला, त्यामुळे पहिले आलो कंपनीच्या बॉयलर पाशी. हे सर्व दिसतं, हे सगळे बॉयलर आहे. त्यानंतर सर्वात महत्वाचं काम म्हणजे आमच्या अटेंडन्स. आम्ही आमच्या अटेंडन्स लावून घेतली. त्यानंतर जसं बाहेर आलो तसं आम्हाला दगडी कोळसा दिसला आणि इकडे राहिलेली सर्व स्टीम बाहेर येत होती. बाकी त्यानंतर आम्ही कंट्रोल रूम मध्ये गेलो. तसं सांगितलं काही समजत नव्हतं आम्हाला, पण रीती रिवाज म्हणून आम्ही नुसतं पाहत होतो. आमच्या क्लासमधले एका साईड पोराचे बिझनेस माइंड सेट आहे. जसं आम्ही बाहेर आलो तसं पोरांच्या गप्पा चालू आहे. आपल्याला ही ट्रक विकत घ्यायची आणि ऑइल ट्रान्सपोर्टचा बिझनेस करायचा आहे. बाकी मात्र हे खरं आहे, एक इंजिनियर हा इंजिनिअरिंग मध्ये कमी आणि बाकी फील्ड मध्ये जास्त दिसतो. मग काय भरपूर माहिती घेऊन झाली, आम्ही चलत आता आमच्या रूमला. तसंच मग मस्त जेवण बिवून करून डबल कॉलेजला आलो. तसे लेक्चर वगैरे काय नव्हते आज, पण आम्हाला आमच्या नोट्स कंप्लीट करायच्या होत्या. नोट्स कंप्लीट करता करता माझ्या मनात विचार आला, मला चला आता पोहायला जाऊ. नोट्स पण जवळपास कंप्लीट झाले म्हणून पोरं म्हणले चला. मग निघालो आम्ही स्विमिंग पूलला. जसं पोहोचलो तसं पहिली तिकीट काढून घेतली. स्विमिंग पूलला आमच्याशिवाय कोणीच नव्हतं, गर्दी जास्त नव्हती म्हणून फुल मजा होती आमची. पण पाणी बेकार थंड होता. पोहणं झालं तसं त्यानंतर सगळ्यांना भुका लागून गेला. मग काय थोडंफार नाश्ता केला, गेलो रूमला. चला आता तसं बोलता बोलता ब्लॉग खूप मोठा व्हायला. भेटू पुढल्या ब्लॉग मध्ये.